शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन आज आणि उद्या कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी महाअधिवेशनाचं उद्घाटन झालं। 1.5 दिवस चालणारे हे अधिवेशन 3 सत्रात पार पडणार आहे। या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये पार पडलेल्या कामकाजाची मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली। पहिल्या अधिवेशनामध्ये कामगार क्षेत्राबरोबरच महिलांचं संघटन मजबूत करण्यासह 6 ठराव मंजूर करण्यात आल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। कामगार पुरस्कार शिवसेना नेते दत्ताजी साळवी साहेबांच्या नावाने नाविन्यपूर्ण उभरता उद्योजक शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या नावाने आदर्श शिवसैनिक शिवसेना नेते दत्ताजी नलावडे साहेबांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार शिवसेना नेते प्रमोद नवलकर साहेबांच्या नावाने उत्कृष्ट शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार शिवसेना नेते वामनराव महाडिक साहेबांच्या नावाने कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारा पुरस्कार श्रीयुत दादा कुंडकेंच्या नावाने आणि उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हा शिवसेना नेते शरद भाऊ आचार्य यांच्या नावाने असे 7 पुरस्कार हे दरवर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दिले जातात। दुसऱ्या सत्रामध्ये उद्योग क्षेत्राबद्दल चर्चा करण्यात आली। उद्योग क्षेत्रामध्ये होणारी फसवणूक, राज्यात विदेशी गुंतवणूक किती आली यासह उद्योग क्षेत्राच्या विकासासंदर्भात या सत्रात चर्चा करण्यात आली। तिसऱ्या सत्रात निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली। या सत्रात लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुकांसाठी काय रणनीती असावी या संदर्भात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। उद्या सायंकाळी 5 वाजता गांधी मैदानावरील जाहीर सभेनं या राष्ट्रीय महाअधिवेशनाची सांगता होणार आहे। दरम्यान या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं। माध्यमांनी त्यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उत्तर न देता निघून जाणं पसंत केलं। अधिवेशनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत न जाता ते परत गेले। ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते, पण मुख्यमंत्री त्यावेळी अधिवेशनाच्या ठिकाणी उपस्थित नसल्यानं संभाजी भिडे लगेच निघून गेले अशी चर्चा अधिवेशनाच्या ठिकाणी सुरू होती।